माहिती तुला की मम्माकडे रिव्हर्स नाही असा. नालाय टाक मी ते 1 2 अरे 3 4 3 4. ए मला एक वाईल्ड आहे. मी चिटिंग नाही करत ना त्यासाठी चिटिंग नाही करत मी. येल्लो टाकायचं ना नाही तर चार. हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल. आय होप तुम्ही सगळे खूप छान मस्त आणि आनंदात असणार. आम्ही आता किती वाजले? 11:45 10 वाजलेत आता. आणि हो टाकते थांब. 11:45 वाजलेत आणि आम्ही आता गेमला सुरुवात केली. ॲक्च्युली जेव्हा लास्ट टाइम कार्तिक आला होता ना तेव्हा आम्ही पहिल्यांदा असं फॅमिली मिळून सगळेजण उनो गेम खेळत होतो. एवढी मज्जा आली होती आम्हाला खेळायला. म्हणजे मला त्यातले हे बरेच असे वेगवेगळे कार्ड्स असतात ना, ह्याचे बरेच अर्थ माहीत नव्हते. सो ते शिकता शिकता तो गेम खेळणं एवढी मज्जा. आम्ही एवढे हसलो होतो. पिया तेव्हापासून म्हणत होती की केव्हा येईल मामा, म्हणजे आपण गेम खेळू. आणि आल्यापासून तिचं चाललं होतं की जेवण कर पटापट आवर आणि आपण जो आहे तो लगेच गेम खेळायला सुरुवात करू. आता आम्ही हा गेम खेळायला सुरुवात केली. तुम्ही नसेल खेळला ना, म्हणजे जेव्हा आपण शिकून जातो ना तेव्हा मज्जा जरा कमी येते. म्हणजे जेव्हा आपण शिकत असतो ना तेव्हा एवढी मज्जा येते. पूर्ण फॅमिलीसोबत एक वेळा नक्की ट्राय करून बघा. मला माहीत नाही, हा तर मला कुठेतरी असं मिळाला होता. हा गेम मला मिळाला तर मी टॅग करून देईन. बाकी आता हा गेम आम्ही पुढे खेळतो कसं ते तुमच्यासोबत शेअर करतो है ना. आणि आमच्यातलं चॅम्पियन कोण असेल बरं? पिया चॅम्पियन आहे. म्हणजे लास्ट टाइम पण ती एवढ्या वेळेस जिंकायची ना, तिचं एवढं बरोबर सगळं शार्प लक्षात राहतं. आता आपल्यासाठी हे गेम नवीन आहेत. बाकी आपले जे कार्ड्स असतात पत्ते आपण ते खेळतो. बदाम 7 कुठले असतात अजून? जोड्या लावायचं. अजून जोकरचं काय काहीतरी आहे ना, एक भड असं काहीतरी म्हणतात ना. तर तो गेम कसे आपले एकदम असे युज टू आपल्याला जमतात सगळे. पण हे जरा नवीन आहे त्यामुळे शिकायला टाइम लागतो. पण मज्जा खूप येते पूर्ण फॅमिली सोबत खेळलं तर. त्याचे पप्पा पण मागच्या वेळेस आमच्यासोबत खेळत होते. ह्यावेळेस त्यांचं जरा मीटिंग चालली आहे म्हणून ते नाही आहेत. पण आम्ही 3 जण खेळतोय. तर चला आता इथूनच आम्हाला दिसतंय आमच्या हातात बघा केवढे पत्ते, याच्या हातात केवढे आणि तिच्या हातात 1 2 3 तिच्या हातात केवढे. 5 होते माझ्या इथे. ती एवढं बरोबर प्लॅनिंग करून अशी जिंकते ना ती. चल मी घेतलाय. थोडाच नंबर आहे माझा. एक ब्लर पिया जिंकणार आहे असं वाटतं. अरे जिंकली रे. काय ग तुझे इथं पडले तिचे. अरे पण तिने नाही, तिचे वाईल्ड येते सगळे. नंबर टाकला ना तिने. अरे बघ, तर तू माझा हा होता. 9 टाकला, हा 9 टाकला, मग मी 9 टाकला. अरे तिने कलर नाही टाकलाय ना बघून, तिने नंबर बघून टाकलाय. आता भाऊ आपलं काहीच नाही करू शकत. कार्तिक आपण जिंकणार आहे ती. लास्ट कार्ड टिंगडिंग माझं ए मला ओढावं लागणार आहे पत्ता. काय झालं तुमचं? काय झालं? त्यांनी खालून ओढलं ना. हा फोडला त्यांनी, मग मी टाकायला गेले. बरोबर आहे ना, आमचं लक्ष आहे. बापरे जिंकली रे ही, जिंकली रे. आम्ही काय दोघं खेळू? तू गॅमलर आहेस. जिंकली तू. नाही मी फर्स्ट. बोल बरं काय बोलला तू? एकदा बोल एकदा. ते उरले मग मी काय टाकू त्याला? तुला काहीतरी टाकू लागेल. काय टाकू मी? काहीतरी माझ्याकडे बघ केवढे पत्ते. मला वाटत नाही मी आज जिंकणार चांगला आहे. काहीतरी कार्ड टाक. चला चला. तो काय? याचे कार्ड्स बघायचे, कलर चेंजेस टाकले तू. नाही कलर चेंजेस. ती म्हणते, तिचं म्हणजे असं म्हणणं आहे की मला बघू दे आधी कुठले कार्ड आहे मम्मा, मग सांगजो. पियाचं जिंकण्यासाठी आणि त्याला हरवण्यासाठी किती एफर्ट्स घेणं चालू आहे. उठ. तिचं पियाचं काय म्हणणं असतं, एकतर मी माझ्या शक्तीने युक्तीने जिंकेल, नाही तर मग छल कपट करूंगी. पिया असं काही नाही की तू प्रत्येक वेळा जिंकलीच पाहिजे. लॉजिक ने गेम खेळायचा. उठ चल बस इकडे. येलो बोल. चीटर आहेस पिया तू. एक नंबरची मोठी चीटर आहेस. कलर चेंज इनटू येलो. अरे होता का त्याच्याकडे? चुकीची खबर आणली. हे स्किप पण घेतलं ना आहे. प्लस 4 रोटी टाकते का रे परत? हा एक टाकू शकते ना ती तिच्या. खाली बस गो. खाली बस. माझ्याकडे नाहीये यार. मी कलर चेंज टाकू शकते ना हो. पण वेळेस. हे ज्याला नाही जमत ना ते असे विचारून टाकतात. कलर चेंज इनटू कुठलं तू पाहून आले त्याच्याकडे कार्ड्स दिसलेच नाही मला. कलर चेंज इनटू येलो काही प्रॉब्लेम मग नाही. टाक. आहे ए ऑरेंज ऑरेंज ऑरेंज. हे घे रिव्हर्स वर मी चालू आणि लास्ट वाईल्ड कार्ड जे की टाकलं. जिंकला तो जिंकला. अगं मी बोलत होते ना ऑरेंज. मग तू पहिले मला येलो म्हणली. मला वाटलं एक तर येलो होता म्हटलं आता संपलं अगं तू असेल. खूप टाकलं ना. गाईस एक गोष्ट सांगतो, म्हणून चिटिंग करायची नसते. ही माय लेकरी दोघी चिटिंग करतात आणि दोघी फसतात. आणि
आणि मला माहिती आहे मी याच्यासोबत किती पण खेळण्याचा प्रयत्न केला ही मला जिंकू देणार नाही, त्यामुळे मी गेम इथेच ओव्हर करते. परत नवीन खेळू पण मी तुझ्यासोबत एकटी नाही खेळू शकत. मला माहिती मी हारणार आहे, मला टाइम वेस्ट नाही करायचा आहे. गाईस म्हणून ना चिटिंग करायची नसते. हे दोघी मायलेकरी चिटिंग करतात आणि दोघीचे दोघी फसतात. जरा जोरात म्हणून बोल. सोलो खेळायचं असतं बरं का. लाईक करा, सबस्क्राईब. आम्ही तिघही भाऊ बहिणी पुण्यात राहतो, पण सगळे पुण्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी राहतो आहे. आणि खरं सांगायचं तर एवढं जवळ राहून सुद्धा ना म्हणजे आमची भेट होत नाही. 1.5-2 महिने होऊन जातात. माझ्या मोठ्या भावाला तर भेटायला कधी कधी 3 महिने होऊन जातात. आता कार्तिकला पण म्हणजे मी जेव्हा आईकडे गेली होती ना, आता 2-1 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे, तेव्हा आईने त्याच्यासाठी चटणी वगैरे बनवून दिली होती, शेंगदाणे भाजून त्यांची साल वगैरे काढून दिली होती की त्याला असं मधल्या टाईममध्ये काही वाटलं खायला तर खाता येईल थोडंसं. पण तेव्हापासून त्याचं यायचं चाललं होतं की येतो पण त्याचं जमतच नव्हतं, कारण की ऑफिस असतं आणि रविवारच्या दिवशी वाटतं माणसाला की रिलॅक्स राहावं किंवा दुसरी काही कामं असतील तर ती करावी. शेवटी इतक्या दिवसांपासून चाललं होतं त्याचं की ह्या रविवारी येईल त्या रविवारी येईल, आणि रविवारी काही वेळ मिळत नव्हता. म्हणून तो मध्येच जे आहे म्हणजे ऑफिस झाल्यानंतर मग म्हटलं की मी आज येतो आणि उद्या सकाळी लगेच मला ऑफिसला जायचं तर मी निघून जाईन. म्हटलं ठीक आहे बाबा ये आणि तुझा हा सामान घेऊन जा. The next day. चला सकाळी सकाळी आमचा जो आहे ऑनलाईन क्लासेस सुरू झाले आहेत. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग. तू दिसत नाही तोवर खाऊन घे पिया पटपट, जे काही खायचं असेल ते. राहू दे नको करू. राहू दे ना. तिथे 3-4 पोरं आहेत ते सगळे खात आहेत. जसं तुम्ही पाहिलं की पियान त्यांना ना स्कूलमध्ये सुट्टी मिळाली होती. रिझन हे होतं की म्हणजे पालखी आज निघणार होती ना, पंढरपूरला जी पालखी जाते ती, तर त्यासाठी त्यांना सुट्टी न देता त्यांचं घरून जे आहे ती स्कूल होणार होती आणि ती मस्त तिचे क्लासेस वगैरे अटेंड करत होती. आज ऊन पण खूप छान पडलं होतं. म्हटलं चला आपण मस्त कपडे वगैरे जे आहे ते वॉश करून घेऊया, कारण रोज फॅनखाली कपडे सुकत होते. म्हणून मी आता पण लावले, त्यानंतर पुन्हा एकदा मशीन लावलं आहे मी आता, आणि चाललं आहे माझं की ज्या पद्धतीने माझे कपडे सुकतील तेवढे सुकवून घेऊयात. The next day. हाय, ॲक्च्युली ना काल काही शूट करून झालं नाही. पियाचा ऑनलाईन क्लासेस सुरू होते, 2-1 क्लास तिचे खूप छान गेले, पण नंतर जरा चिडचिड व्हायला लागली तिची, कारण टीचर खूप फास्ट शिकवत होते. ती रडायला पण लागली होती. त्यातल्या त्यात काल ऊन पण पडलं होतं, म्हणून मी 2 ते 3 वेळा मशीन लावलं होतं माझं. आणि थोडंसं पावसाला सुरुवात झाली की ती कपडे काढा आणि मग पुन्हा ऊन पडलं की त्यांना सुकवायला टाका, असं माझं चाललं होतं. म्हणून माझं काही शूट करून झालं नाही. म्हटलं चला आज व्हिडिओला सुरुवात करूया. आणि आता मी तुमच्यासोबत माझी हेअरफॉल जर्नी शेअर करणार आहे. म्हणजे मी ना आधी 2-1 वर्षापूर्वी पण ना, जेव्हा पण मला हेअरफॉल व्हायचा ना, मी लगेच शॅम्पू चेंज करून बघायची, कंडिशनर चेंज करून बघायची, चांगलंवाला ऑइल यूज करू का असा विचार करायची. पण ट्रस्ट मी त्याच्याने फरक पडतो, पण खूप कमी पडतो. मग त्याच्यानंतर मी अनुभवाने डाएटवर फोकस करायला लागली. आवळ्याचा ज्यूस म्हणा, सीड्स म्हणा, बदाम म्हणा, हे सगळं खायला लागली. आणि हे रेग्युलर खाल्लं ना याचा पण रिझल्ट आपल्याला मिळतो. पण तरीसुद्धा आपले जे हार्मोन्समधून चेंज होतात ना, म्हणजे बाईच्या जातीचं तरी आपण असं म्हणू शकतो की बायकांमध्ये तरी हार्मोन्स चेंज होतात ना, त्यामुळे पण आपला हेअरफॉल जो आहे तो सगळं व्यवस्थित चालू असताना, सगळं छान खातोय, तेच सेम आपण शॅम्पू वगैरे यूज करतोय, तरी पण अचानक हेअरफॉल चालू व्हायला लागतो. त्याचं रिझन हेच आहे की आपल्यामधले हार्मोन्स चेंज होतात आणि त्यामुळे आपला जो आहे तो हेअरफॉल होतो. आता हे पण मला समजायला बरेच दिवस जे आहे ते लागून गेले. काश मला हे पहिले रिअलाइज झालं असतं की नाही, आपले हार्मोन्स चेंज होतात किंवा वातावरणामधले झालेले बदल पण आपल्या हेअरफॉलला कारणीभूत असतात. पण आपल्याला एक्सपिरियन्स जो असतो तोच महत्त्वाचा असतो. आपल्याला जो एक्सपिरियन्स असतो आपण त्याच्यावरच जास्त ट्रस्ट करतो, आणि हा माझा एक्सपिरियन्स मी तुम्हाला सांगते. सो आता मला हेअरफॉल जो आहे तो बऱ्यापैकी स्टार्ट झालेला आहे. मी हेअर कोम पण केला हेअर वॉश करण्याआधी, की सगळे केस इथेच जे आहेत ते निघून जातील, सो हेअर वॉश करताना केस गळणार नाही. पण असं झालं नाही, माझे केस तिथे पण गळले आंघोळ करताना, आणि आता पण जे आहे असं हात टाकलं की एक तरी केस माझा निघतोच आहे, असं होत आहे. पण म्हटलं चला हे तुमच्यासोबत शेअर करते, कारण आपला हेअरफॉल व्हायला लागलं ना, आपण लगेच सर्च करतो की कुठलं प्रोडक्ट यूज करू. मला असं वाटतं प्रोडक्ट पण आपण शिफ्ट करू शकतो, एखादं चांगलं प्रोडक्ट आपल्याला मिळू शकतं जे आपल्याला हेअरफॉल किंवा डॅन्ड्रफ वगैरे कमी करायला मदत करेल. पण मला असं वाटतं की आपण डाएटवर फोकस केला पाहिजे. जसं मी तुम्हाला नेहमी सांगते की तुम्ही आवळ्याचा ज्यूस घेऊ शकतात. मी 2-3 आठवडे पण आवळ्याचा ज्यूस घेतला ना, मला थोडासा फरक जाणवायला लागतो केस गळण्यामध्ये, की थोडे कमी झालेले वाटतात मला. त्यानंतर तुम्ही बदाम खाऊ शकतात. सीड्स आहे, पंपकिन सीड्स खूप चांगले असतात केसांसाठी. अजून आपले ब्लॅक तीळ असते ना, काळी तीळ, ती पण चांगली असते म्हणे केसांसाठी. सो अशा गोष्टी तुम्ही ट्राय करू शकतात. आता त्याच्याने तुम्हाला रिझल्ट मिळो केसांसाठी, पण तुमच्या पोटात जाते म्हटल्यावर तुम्हाला कुठे ना कुठे बॉडीसाठी
नक्कीच काही ना काही जे आहे ना म्हणजे इफेक्ट जो आहे तो नंतर देऊन जाईल. सो खाण्यापिण्यावर फोकस करा. मी पण पंपकिन सीड आता रेग्युलर खाते. बदाम पण जसं आठवण असते तसं भिजवते. त्यानंतर आता पियाचे पप्पा बाहेर गेले, त्यांना म्हटलं आवळे जरा घेऊन या तुम्ही, सो ते त्यांचा ज्यूस वगैरे घेईल. सो अशा गोष्टी आहेत. बाकी रेग्युलर जेवण वगैरे चांगलं पाहिजे, त्याच्याने हळूहळू जो आहे तो फरक पडतो. पण एक गोष्ट विसरू नका की आपल्या बायकांमध्ये हार्मोन्स चेंज होतात, त्याचा रिझल्ट आपले केस गळणं किंवा स्किनवर पण बऱ्याच वेळा दिसायला लागतो. पिंपल्स अचानक जे आहे ते स्किन थोडी डल दिसायला लागते. सो हे सगळं आपल्यासोबत होत राहतं आणि या सगळ्या गोष्टी फक्त एन्जॉय करायच्या की आहे. काही दिवस गळतील, नंतर एक फेज येतो की केस गळणं अचानक स्टॉप होऊन जातात, काहीही रेमेडीज काहीही न खाता पिता, आणि होतं हे सगळं आपल्यासोबत. चला म्हटलं हे तुम्हाला एक रिमाइंडर किंवा एक आठवण देते किंवा माझा एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करते, जेणेकरून तुमचा हेअरफॉल सुरू झाल्यानंतर तुम्ही खूप जास्त स्ट्रेसमध्ये जाऊन हे करू की ते करू की ते करू असं करणार नाही. तुमची हेअरफॉल जर्नीसुद्धा तुम्ही छान एन्जॉय करणार, जी आता मी माझ्या एक्सपिरियन्सने करायला सुरुवात केली आहे. मला माहिती आहे गळतील महिना 2 महिना अजून, त्यानंतर रेग्युलर रुटीनवर येऊन जाईल. 2-4 महिना गळणं अगदी बंद होऊन जाईल आणि मग त्यानंतर पुन्हा जे आहे ते तसंच सुरुवात होते आणि हे मी रेग्युलरली नोटीस केलं आहे. सो चला आता अशी होती माझी हेअरफॉलची जर्नी. बाकी आज पण ऊन पडलंय म्हणून मी सकाळी सगळ्यात आधी तर माझ्या बेडशीट वॉश करायला टाकून दिल्या आणि म्हटलं त्यांना आधी उन्हात टाकते, जेणेकरून पाऊस किंवा वातावरण चेंज व्हायच्या आधी माझ्या बेडशीट सुकून जातील. घरातली थोडी रेग्युलर कामं केली आहे, पण अजून काही कामं करायची जी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. एक मला व्हिडिओ पण जो आहे तो शूट करून घ्यायचा आहे. ब्लशचा व्हिडिओ आहे तो, छान 2 प्रोडक्ट पाठवलेत त्यांनी, त्याचा मला व्हिडिओ शूट करायचा. आता तो करता जर मला वेळ मिळाला तर बाकीचं जे आहे ते उरसूर काम होईल आणि ते तुमच्यासोबत शेअर होईल. बऱ्याच वेळा मला माहीत असतं बरं का की पियाचे पप्पा किचनमध्ये आले ना की फक्त तेवढं तडका द्यायचं ते काम करतात, पण त्याच्या व्यतिरिक्त ना माझं काम भरपूर वाढवून जातात. म्हणजे मला आता टमाट्याची चटणी बनवायची होती आणि मी त्यांना म्हणत होती की मी आज गूळ त्याच्यामध्ये टाकणार नाही, कारण त्यांना गूळ टाकलेली थोडी अशी गोडवाली चटणी आवडते. मग ते म्हणलेत मला की तू काय बनवू नको, मी माझं बनवतो, कारण आज ना म्हणजे टमाट्याची चटणी सोडून पण माझ्याकडे ऑप्शन होते बरेच खायला. मी तुमच्यासोबत नंतर दाखवते काय काय आहे. पण म्हटलं ठीक आहे मग बनवा तुम्ही. मग त्यांचं लगेच असतं की मला थोडंसं हेल्प करून देतो, थोडं कटिंग चॉपिंग करून दे. फक्त ती थोडी नसते, पूर्ण कोथिंबीर शेवटचं आपण जे टाकतो ना ती पण ते माझ्याकडून चॉप करून घेतात. पण तरीही चला आपल्याला हे आवडतं की बाबा करा तुम्ही तुमचं थोडासा वेळ आपण सोबत घालतो, आपल्याला तेही पाहिजे असतं. मध्येच थोडंसं अणबण पण होते आपली, म्हणजे ते आपल्याला इन्स्ट्रक्शन देतात की असं नाही असं केलं पाहिजे. मग तिथे आपलं डोकं पण फिरतं की अरे तुम्ही महिन्यातून एकदा किचनमध्ये पाऊल ठेवतात आणि तरी पण तुमचं हे सगळे जे असतात ते म्हणजे ह्या पद्धतीने इन्स्ट्रक्शन तुम्ही देतात. त्यातल्या त्यात आम्ही तुम्हाला सगळं हातात देतो तरी पण तुमचे हे इन्स्ट्रक्शन असतात. आम्ही एकटे उभं राहून सगळं चपातीपासून भाजी सगळं करतो. इथे तर तुम्हाला चपाती करायची पण गरज नाही आहे. पण असो तरी पण तो जो वेळ असतो तेवढे 10-15-20 मिनटं ते खूप छान जातात आणि आवडतं मला. कधीतरी ते येतात म्हणजे त्यांना असं वाटतं की मी हेल्प करतो आणि मलाही वाटतं मनापासून की ती हेल्पच असते. चला असो, अशी त्यांनी टमाट्याची चटणी बनवली होती सकाळी ब्रेकफास्टसाठी. आम्ही खमण बनवलं होतं, त्यांना काही ब्रेकफास्ट केलेलाच नव्हता, त्यामुळे मी ते असं तव्यावर गरम केलं. खूप टेस्टी लागतं. फ्रेश खमणपेक्षा असं तव्यावर गरम केलेलं छान लागतं. पियाच्या टिफिनसाठी हे बनवलं होतं, खिचडी बनवली होती, ती पण थोडी उरली होती. म्हटलं याच्याने माझं पोट भरणार आहे, खमण आहे, थोडीशी भाजी खाईल मी. आणि हे सकाळचं झालं आणि रात्रीच्या जेवणासाठी हा राजमा पण भिजवत घातलेला होता. छान दिसतोय ना इथे पण. ॲक्च्युली मी माझ्या बाल्कनीमध्ये आहे, जी बाल्कनी एक्सटेंड केली होती ना मी तिथे बसली आहे. म्हटलं चला जरा इथे कधी असं म्हणजे जरी मी असं तुम्हाला दाखवलं आहे तर असं दुरून दाखवलं आहे, कधी असं बसून दाखवलं नाही आहे, कारण की त्याचं रिझन पण बाहेर आवाज खूप असतो. आणि मी आता जरा थोडासा मेकअप केला होता एकदम लाईट, कारण मला एक शूट करून घ्यायचं होतं. म्हटलं चला मस्त वाटतं इथे तर तुमच्यासोबत बसून बोलते. पिया काय चाललंय तुझं, हाताला काय लावते तू, असंच ओरडावं लागतं. थांबा मी दाखवते, काहीतरी चाललंय तिचं. तर छान वाटतं इथे पण. जर शांतता असली, आता बघा बॅकग्राऊंडला हे थोडंसं कापण्याचं किंवा कन्स्ट्रक्शन वगैरेचा आवाज असतो ना, म्हणून बाहेर बसून जास्त बोलता येत नाही. अदरवाईज इथे पण मी जर केलं तर अजून छान दिसणार आहे. किंवा शूट वगैरे करायचं असेल तर मला असं वाटतं की हे पण खूप छान आहे. फक्त या भिंतीवर थोडं काहीतरी डेकोर करावं लागेल आणि डस्ट वगैरे सुद्धा दिसते त्याच्यावर, कारण ऑफकोर्स ते बाहेर आहे. पण छान दिसते ते, तुम्हीच सांगा की कसं वाटतंय बघायला. कारण स्किन म्हणजे थोडं जो आहे ना, मी तिकडे बेडरूममध्ये वगैरे शूट करते ना, तर थोडं असं येल्लो टोनमध्ये थोडंसं असं दिसतं, कारण तिकडे लाईट येल्लो पण लावावा लागतो, कारण व्हाईट लाईटने थोडंसं असं छान नाही दिसत. पण इकडे कसं नॅचरल लाईट आहे
आणि हाच फरक आहे आयफोनचा. जितकी छान लाईटिंग ना तितका छान व्हिडिओ येतो. इकडे या मॅडम, लवकर या, माझं डोकं फिरण्याच्या आधी आहे. मी छान बोलण्याचा प्रयत्न करते पण माझं तापलंय म्हणून. हात दाखव. हे आणि काय लावलंय तू ते? कलर रेड. कुठला कलर? कुंकू? कुंकू तर दिसत नाही माझा मला. रेड. आपले हे वॉटर कलर पण दिसतं छान आहे का. थांब एक फोटो घेऊन दे मग रागवते तुला. दाखव. आता रागवेल मी हिला. पण बेटा असं हाताला लावायचं नसतं ते, त्याच्यामध्ये केमिकल टाकलेलं असतं त्यांनी. नाईस असतं ते. नाही नाही असतं नाही, दिसायला छान वाटतं. पिया पिया असं नको. मम्मा सांगते तुला याच्या पुढे नाही करायचं. प्रॉमिस? ठीक आहे. मग ते लागतं. आता काय होतं ते नखांमध्ये जाईल, मग ते नख व्यवस्थित वॉश नाही मी झालं की ते नखांना जेवायला लावलंच नाही. पण ते जाईल. तू जेव्हा वॉश करशील ना तेव्हा त्याच्यामध्ये जातं ते. तू ऍटलीस्ट विचार तरी की मी असं करू की नको करू. असं थोडंसं लक्ष आपण दुसऱ्याकडे दिलं की हे असे चाडे होतात. तर चला आता पण यांच्यासोबत- चांगलं केलंय म्हणजे पहिल्यांदा मी लेफ्ट हँडने काहीतरी व्यवस्थित केलं. ते आहे ते मला कळलं का चिमणी, पण असं लावायचं नाही. केमिकल असतंच त्याच्यामध्ये जे आपल्या हातांसाठी बनलंय का ते. त्यांनी कशासाठी बनवलंय त्याला? कलरिंग करण्यासाठी, ते पण पेजवर. बरोबर आहे. मग आपण त्याला हाताला का लावायचं? नाही करायचं आता. चलो तो फिर असं आहे आमचं. आता पियाला समजलंय, पिया आता यापुढे असं नाही करणार आहे ना. आणि तुम्ही पण करू नका. ते जे पोजेस असतात ना असे ते तिचेवाले ते करणं चालेल. पण खूप क्यूट दिसतोय तिचा हात मस्त गोरा गोरा. चला मग आता यासोबतच व्हिडिओ मी संपवते कारण आता सायंकाळ आता होईलच. आणि बाकी काय नाही, मी तुम्हाला दाखवलं तसं राजमा भिजवत घातलाय. सो रात्री राजमा आणि राईस बनवायचा. यस 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 मी आज हाताने खायला. हां मग चला मग देणार थोडी. चला मग आम्ही आमचा व्हिडिओ संपवतो. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. लाईक करा, हाईप करा, सबस्क्राईब करा, सगळं करा. आणि बाय.